हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. बऱ्याच दिवसात फिशची रेसिपी झाली नव्हती, त्यामुळे माझा जीव नुसता वर खाली होत होता. कधी एकदा काहीतरी फिशचं करते असं झालं होतं. तर आज आपण करतोय माझ्या आवडीचं आंबट तिखट सुरमईचं सुकं. हे सुकं म्हणजे असं आहे की फ्राईड फिश नसल्यामुळे ते असं खूप ड्राय नाही आहे आणि त्याचं कालवण नसल्यामुळे असं पातळ पण नाही आहे. तर त्याच्या अंगाशीच असा मसाला लागतो आणि ते खूप छान लागतं. करूया सुरुवात, चला. सुरमईच्या सुक्यासाठी आपण इथे घेतोय सुरमई, हळद, तिखट, लसूण, कोकम, कोथिंबीर, सुकं खोबरं, मीठ आणि लिंबू. इथे मी 6 सुरमईचे तुकडे घेतले. सुरमई धुवून स्वच्छ करून घेतली आहे. आता आपण ह्याला हळद, तिखट, मीठ लावून घेऊयात. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद. इथे मी 1.5 चमचा तिखट लावते, जरा आंबट तिखट म्हणून तिखट जास्त पाहिजे. अर्ध लिंबू लावून घेते. हे सुरमईचं सुकं करताना ना जरा सुरमईच्या तुकड्या अशा फ्रेश पाहिजे, म्हणजे मग छान होतं तसं. आता सगळं हाताने आपण लावून घेऊ याला. इथे सुरमईला आपण हळद, तिखट, मीठ आणि लिंबू लावून ठेवले. तर हे 10 मिनिटासाठी आता आपण बाजूला ठेवूयात. आणि आपण लसूण आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण करून घेतोय. आता सुकं खोबरं 3 चमचे घ्यायचे, लसणाच्या एक 6-7 पाकळ्या. आणि आता आपण हा मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. खूप असं बारीक पण नाही करायचं, पण खूप जाड पण नाही. आता आपण हे सुरमईचं सुकं करून घेऊयात. इथे मी 3 चमचे तेल घेते. थोडं तेल जास्त लागतं, सुकं आहे म्हणून. 2-3 पाकळ्या लसूण ठेचून टाकूयात फोडणीला. हे सुकं करताना असं एक पसरट भांडं घ्यायचं. ॲक्च्युली लंगडी असली तरी चालते, पण असं पसरट भांडं घ्यायचं. असं लहान भांडं नाही घ्यायचं त्याला, म्हणजे त्या एक तुकड्या अशा राहिल्या पाहिजे त्याच्यात. तुम्हाला अगदी लाल रंग हवा असेल तर कधी फोडणीत थोडं लाल तिखट, काश्मीरी तिखट टाकलं तरी चालतं. पार्टी वगैरे असेल आणि लाल रंग हवा असेल तर फोडणीत थोडं काश्मीरी तिखट टाकायचं. फिश हे फार नाजूक असतं, त्यामुळे शिजायला पटकन शिजतं ते. आणि खूप त्याला हाताळायचं नाही, हलकं अगदी. साधारण एक 2-3 मिनटात त्याला आपण आता टर्न करतोय. अलगद अगदी करायचं. आता आपण वाटलेलं जे सुकं खोबऱ्याचं वाटण आणि लसणाचं आहे ते टाकायचं. आणि हे जे वाटलेलं थोडासा मसाला आहे त्याच्यात अंगापुरतंच थोडंसं पाणी टाकायचं, फार नाही, बस. जास्त पाणी नाही. मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आणि तेवढंच पाणी टाकायचं. आता आपण ह्याच्यात 4 कोकम म्हणजे आमसुलं टाकणार आहोत. ही माझी घरची आमसुलं आहेत बरं का. आमसुलाचं म्हणजे कोकमाचं झाड आहे माझ्याकडे, त्याची तयार केलेली आमसुलं आहेत, त्यामुळे आंबटपणा खूप छान आहे त्याला. ही पण अशी थोडीशी पाण्यात थोडं पाणी घ्यायचं त्याच्यावर, जस्ट ओलं करायला, बस. आणि आता कोकमा टाकू. मासे करताना जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो, मात्र काही म्हणा, मस्त वाटतं, छान. आता सगळीकडे कोकम पण लागलंय, वाटण पण लागलंय आपल्या सुरमईला. एक 5-7 मिनिटात हे तयार होते, म्हणजे शिजतंच ते. शिजलंच आहे, ऑलमोस्ट शिजलंय. तुम्हाला अगदी वाटलं तर तुम्ही एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवू शकता. नाही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण एक 2 मिनिटं ठेवूयात. 2 मिनिटं झाली आहेत. मस्त झालेलं आहे, वा. आता यात आपण कोथिंबीर चिरून घालूया. मी गॅस बंदच करून टाकते, कारण ऑलरेडी झालेलं आहे हे सगळं. आता वरून अशी मस्त कोथिंबीर.
तर अशा रीतीने आपलं सुरमईचं सुकं इथे रेडी आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.